हा सगळा मैत्री ग्रुप वैष्णवीची मंगळागौर करण्यासाठी. आता मी माहेरचं खूप कौतुक केलं की माहेरी जाण्यासाठी सासूबाई खूप हौशेनी तिकडून गावाकडून आल्या आणि तिकडून येऊन इकडे सुनेची मंगळागौर अगदी थाटात त्या करण्यात असा थाटबाट आपल्याला सगळ्यांना दिसतोय. छान पूजा मांडली या सगळ्या मैत्री ग्रुपच्या मैत्रिणींनी मिळून. तर आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आरतीने त्याचं वर्णन करून त्याच्या आरतीने आपण करतो. तर आपण गणपतीच्या बाप्पाच्या आरतीने सुरुवात करूया कार्यक्रमाला. निराकार ओंकार निर्गुण रूपा गणेशा तुझे रूप तेजस्वरूप तुझ्या आरतीला नभी लक्ष दीपा असं गणपती बाप्पाच्या आरतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. तुम्ही सगळेजण खूप छान तयार होऊन नटून थटून आलात, पण आमच्यासारखी नऊवारीमध्ये इथे एकही दिसत नाही. आम्हाला असं वाटलं होतं तुम्ही पण काहीतरी ठरवाल असं. आणि अच्छा, उत्सव मूर्ती तर आहेच, ती तर असतातच ग, पण आणखी पण लागतात आम्हाला खेळण्यासाठी छान सगळेजण. पण आता मंगळागौर म्हटली की मंगळागौरीच्या आरतीने आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. छान नार्लावार कुटुंब, शैला उत्तम नार्लावार यांनी मला निमंत्रित केलं. त्यांच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालं आणि त्यांची सून वैष्णवी शुभम नार्लावार, तिची आज मंगळागौर. आणि खूप छान यांनी त्या लांबून एवढ्या लांबनं येऊन त्यांनी कॉन्टॅक्ट करून आमच्या मैत्री ग्रुपला इथे या कार्यक्रमासाठी बोलवलं. मंगळागौरीच्या आरतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एका फुलाच्या चार पाकळ्या, एका फुलाच्या चार पाकळ्या, पूजिते मंगळागौर, पूजिते मंगळागौर. दिसाया साऱ्या जरी निराळ्या, दिसाया साऱ्या जरी निराळ्या, एकाच गंधात चूर, एकाच गंधात चूर. पूजिते मंगळागौर, 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 पूजिते मंगळागौर. जय देवी मंगळागौरी, जय देवी मंगळागौरी. सुवासीन मी तुला पूजिते, जय देवी मंगळागौरी, जय देवी मंगळागौरी. कुंकुम तिलक माझ्या ललाटी, मंगलमणी हे शोभती कंठी. रत्न पाचूचा चुडा मनगटी,
दिदलासी पती तू भाग्यवतीला, देहाच्या देवारी पूजिन त्याला, हृदयाची आरती प्रेमाच्या ज्योती, हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती, अमृत त्रेजाळ प्रीत जळते, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासीन मी तुला पूजिते, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चला आता छान आरतीने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. आता हे पुढचे खेळ आहेत ना, हे सगळ्या इथे जमलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनातले असणार. म्हणजे त्या स्त्रीला आता तर आपण सगळं खूप छान सुखाचं आयुष्य सगळेजण उपभोगतो, पण पूर्वीच्या स्त्रियांसाठी हे मंगळागौर खेळ म्हणजे त्यांच्यासाठी खूप उत्साहाचा आनंदाचा सगळा दिवस असायचा. कारण का तर ह्या निमित्ताने असं छान नटून थटून त्यांना सगळ्यांना एकत्र येता यायचं. आता आपण रोजच नटतो, कुठलाही कार्यक्रम निघाला की आपण चाललो. पूर्वीच्या स्त्रियांना तसं काही नव्हतं. हा एक सण म्हणजे त्यांच्यासाठी खूप असा उत्साह असायचा की छान छान ठेवणीतल्या साड्या काढायच्या, तयार व्हायचं आणि एकत्र जमायचं. का तर तो आनंद त्यांना घेता यायचा म्हणून. तर असा ह्या आता आपल्या तुम्ही जर हा खेळ आता बघत जाल तर प्रत्येक स्त्रीच्या आपल्या आयुष्यातल्या ज्या काही घटना असतात त्याच्याशी ह्या निगडीत हे सगळे खेळ असतात. त्यातनं छान व्यायाम पण मिळतो. आता हा आमचा सगळा ग्रुप तुम्ही बघत असाल 15 वर्ष जुना असा ग्रुप आहे. अगदी कमी वयापासून जास्त, आता जास्तच वयाच्या सगळ्या दिसत, कमी वयाचं कोणी दिसत नाहीये इथे. तर असा हा आमचा मैत्री ग्रुप. तर आता छान आरतीने आपल्या सुरुवात झाली, तर पुढच्या खेळांना आपण सुरुवात करूया. श्रावण आला ग सखे श्रावण आला. बघूया मैत्रिणींना ती काय करायचंय, फुगड्यांनी तर सुरुवात करायची आहे. त्या मैत्रिणींना घेऊन तिला सगळ्यांना घेऊन तिची सुटका करायची. ह्या सगळ्याजणी आता सुरुवात त्या खेळाने आपण करूया. सगळ्याजणी गोल करणार आहेत मैत्रिणींना. आणि सुटका जर नाही करून घेतली तर तिला शिक्षा म्हणजे आमच्याकडे आता हा शिक्षेचा कार्यक्रम हा शेवटपर्यंत राहणार आहे. तिला नाव घ्यायचंय उखाणा. उखाणे पुष्कळ तयार ठेवा तू. चला ये वैष्णवी. फेराने सुरुवात करूया. अच्छा फेराने सुरुवात करायची. घ्या तिला पण घ्या फेराला. एक दोन तीन. गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. आयानो या ग बायानो शेजारणीनो या गया, आयानो या ग बायानो शेजारणीनो या गया. फुलून आलंय अंगण बाईची म्यान धरलंय रिंगण, फुलून आलंय अंगण बाईची म्यान धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी, चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी. कशान म्हणे झालं ग बाई कावर वावर, कशान म्हणे झालं ग बाई कावर वावर. चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा गौरी जाया करूया जागर. यायचंय का कोणाला फेरात या. गौरी जाया करूया जागर, चला ग मंगळा यायचंय का या खेळाला. करूया जागर. निलिमा या या. पुढची का पुढची ना घेऊ घ्या त्याला. एक पेर घ्या त्याला शेवटचा. एक पेर दोन ओळी घ्या शेवटच्या पेरातल्या. पेरातल्या घ्या चला.
म्हणजे ठीक आहे. गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयानो या ग बायानो शेजारणी नो या गया, आयानो या ग बायानो शेजारणी नो या गया. फुलून आलंय अंगण बाई जिम्यान धरलंय रिंगण, फुलून आलंय अंगण बाई जिम्यान धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन कडणी, चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी. कशान म्हणे झालं ग बाई कावर बावर, कशान म्हणे झालं ग बाई कावर बावर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. मस्त. आता आहात तसंच थांबा. वैष्णवीला घ्यायचंय फेऱ्यामध्ये आता आपल्याला. बघूया ती सुटका करून घेते का. वैष्णवी या आतमध्ये. आता ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी बरं का, आणि ह्यांच्यात आवडीतून तुला बाहेर सुटायचंय. तुला जर बाहेर सुटता आलं तर काय हरकत नाही, पण जर सुटता नाही आलं तर उखाणा घ्यायचा. ओके. एक दोन तीन. खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. ननन बोलवते बरं करीते, खुर्ची का मिरची जाशील कैसी. सासू बोलवते बरं करीते, खुर्ची का मिरची जाशील कैसी. हे बोलवतात बरे करतात, खुर्ची का मिरची जाशील कैसी. खुर्ची का मिरची जाशील कैसी, खुर्ची का मिरची जाशील कैसी. खुर्ची का मिरची, खुर्ची का मिरची. अगं तुम्हाला हे समजत नाहीये, हे जर मेकअप नसलं असतं ना सगळं तर बरोबर बाहेर पडली असती है ना. आता एवढं छान मेकअप कसं बाहेर पडायचं. तरी पण आता आपल्या खेळाच्या नियमाप्रमाणे तिला काही बाहेर पडता आलं नाहीये, त्यामुळे आता ती एक छान उखाणा घेईन. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण, शुभमचं नाव घेते नारलवारांची सून. भान आहे आम्हाला आमचा जुना वारसा जपण्याचे, म्हणूनच जपतो आहे खेळ मंगळागौरीचे. हे सर्व खेळ महादेवाच्या साक्षीने खेळूयात आणि खेळांची सुरुवात ठसकेबाज उखाण्यांनी आणि फुगड्यांनी करूया. साधी फुगडी. एक दोन तीन. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती. खेळायला आली आमची मैत्रीण, खेळायला आली आमची मैत्रीण. फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू कन्ना कन्ना. भान विसरते खेळताना, सर्वांचा मेळ घालताना, सर्वांचा मेळ घालताना, सर्वांचा मेळ घालताना. बाई 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 किती हा उशीर. सासूबाई आता मला म्हणतील काय, जाऊबाई आता मला सोडतील काय. लगबगीने अंग स्वच्छ करते आणि पाठोपाठ जात्यावर दळून सुद्धा घेते. जिती आपल्या घरची राणी, जिती आपल्या घरची राणी. घरात आली फिरवते केसुरी, घरात आली फिरवते केसुरी. जात्यावर जळताना ओव्या तरी गा, जात्यावर जळताना ओव्या तरी गा. जात फिरवायला ओढ तरी द्या, जात फिरवायला ओढ तरी द्या. मगाशी अंगण झाडताना आता सुरुवात झाली आता स्त्रीच्या आयुष्याला. झाडून झालं, केरसुनी घेऊन झाडून झालं, जात्यावरती तळून झालं. आता ही सगळी कामं आहेत का आपल्याला? अजिबात नाही. सगळं छान ऐकतं मिळतंय.
मगाशी अंगण झाडताना लक्ष उगाच वरच्या खिडकीकडे गेलं आणि एक छानसं फुलपाखरू माझ्याकडे पाहून उगाच हसत होतं. त्या फुलपाखराला जणू आमचं गुपितच माहिती होतं. 1 2 3 श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे, श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे. फुलपाखरू पहा कसे छान छान उडे, फुलपाखरू पहा कसे छान छान उडे. पावसानं झालंय हिरवंगार, फुलपाखरू दिसतं, फुलपाखरू आमचं दिसतंय छान, फुलपाखरू आमचं दिसतंय छान. दंगदार संसार करताना या स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागते, सगळ्यांबरोबर ऍडजस्ट करावं लागतं. तसेच आमच्या या त्रिफुला आणि चौफुला फुगड्या या एकमेकींबरोबर ऍडजस्ट करून खेळले. एक दोन तीन तिहेरी फुगडी हात जुळसा, तिहेरी फुगडी हात जुळसा. वाटेल ग मजा खेळत, वाटेल ग मजा खेळून तर पा, वाटेल ग मजा खेळून तर पा, वाटेल ग मजा खेळून तर पा. त्रिफुला चौफुला फुगड्या खेळून झाल्या. दंग झाले कशी बाई फुलपाखरू बघण्यात, एवढी कशी रंगले मी फुलपाखराच्या रंगात. नव्या नव्या रंगांचे, नव्या नव्या ढंगांचे हे सोनेरी दिवस कशात तरी गुंतत आहेत जणू. सौख्याची फुगडी खेळायला सज्ज झाले आहेत आणि प्रेमाचे तांदूळही लख्ख सडत आहेत. चल ग सये वारुळाला 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 ग, नागोबाला पूजायला 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 ग. दूध लाया वाहू त्याला वाहू त्याला वाहू त्याला ग. चल ग सये वारुळाला 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 ग. चढू बाई चढू तांदूळ चढू, कणीचे तांदूळ चढू, तांदूळ आमचे मोत्याचे, जावई आमचे जेवायचे, जावई आमचे जेवायचे, जावई आमचे जेवायचे. फुगडी दंडाची बाईल माझी धीराची, धीर धरून जाईल ग 5 पुस्तकं आणीन ग. 5 जणींना शिकविन, 5 जणींना शिकविन, 5 जणींना शिकविन. चला आता जरा तुम्ही लोकांनी यायचंय बरं का फुगड्या घालायला. वैष्णवी चला या दोघांनी. अगोदर वैष्णवी आणि शुभमची एक फुगडी होईल आणि नंतर बाकी सगळ्या मैत्रिणींनी या फुगडी खेळणार. येते का खेळता? कोण कोणाला फिरवतं बघूया आपण आता. चला सुरुवात. बुट्टेदार साडीला चंदेरी पदर, चंदेरी पदर, वैष्णवीच्या नवऱ्याची तिकडेच नजर, तिकडेच नजर. आम्ही मेकअप सांभाळलं मगाशी तिचं, नवऱ्याने बिघडून टाकलं फिरवता फिरवता. या आता आणखी बाकी विहिनी विहिनी, नंदा भाऊजया, मैत्रिणी मैत्रिणी या फुगड्या खेळायला. निलिमा या या. फुगड्या घालता येत नाहीये की लाज वाटतीये की खेळायचं नाहीये?
या लवकर. वेणी वेणींची फुगडी या. आपण दोघी मैत्रिणी सुरुवात. आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या. मस्त फिरवा. या लवकर या खेळायला या फुगड्या. आता येतील एक एक जण. जरा जो दोघी तिघी उठल्या किंवा बाकीच्यांना जरा मजा वाटते. ला लवकर. तुझी माझी फुगडी गिरकेदार गिरकेदार सगळ्यांना आवडे फारच फार फारच फार. मस्त. हात घ्यायला चुकलीच दिली. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे उंच उंच चिरे. तुझी माझी फुगडी गरा गरा फिरे गरा गरा फिरे. मस्त. नंदा भाऊजाई या. नंदा भाऊजाई कुठे आहेत? त्याच ना शैलाताईंना. शैलाताई आणि अश्विनी ताई लवकर या. या लवकर. ननंद भाऊजाई येतात फुगडी खेळायला. झालं मग सोडलं कुठं हो मी आता गावाकडे हा जॉब सोडला आता गावाकडे. नाही घरी तिथं पण असं ऑप्टिकल शॉप टाकायचा विचार टाकलाय सुरुवात हॉस्पिटलमध्ये. हो माझ्याशी फुगडी खेळतो ना झुकणार ना झुकणार. मस्त. कार्यक्रम आता आपण भेटलो म्हणून परत मगाशी तांदूळ सडले ते बघितलं ना. तांदूळ सडूबाई तांदूळ सडू. ते आता तांदूळ सडून झाले आणि आता ते पाकडायला पाहिजे. पण ते कसे पाकडायचे? स्वच्छ पाकडायचे. आता ही मैत्रिणी ना आमची ती पाकडून दाखवते बघा. तांदूळ दिसतात इथं तुम्हाला. हा आता तिच्यासाठी पण एक शिक्षा आहे. ती आता ते छान तांदूळ पाकडणार आहे. ते सूप गरगर फिरवणार आहे आणि त्या तांदळाचा एक जरी दाणा इथे खाली पडला तर तिने सुद्धा उखाणा घ्यायचा. तुम्ही तो शोधायचा बरं का सगळ्यांनी दाणा पडलाय की नाही तो. तांदूळ सुपात सूप माझ्या हातात लक्ष्मी फिरते घर घर. तशी मी फिरते घर घर. तशी मी फिरते घर घर. तशी मी फिरते घर घर. तांदूळ सुपात सूप माझ्या हातात लक्ष्मी फिरते घर घर. तशी मी फिरते घर घर. गाणं मोठं झालं बरं का. त्यामुळे जर चक्कर आली. पण बघितलं का एकही दाणा पडला नाहीये त्या सुपातनं. जर पडला असता तर तिला शिक्षा होती की तो उखाणा घ्यायचा. तरी पण ती अशी शिक्षा तिला आवडते. ती घेईल आता एखादा उखाणा. अच्छा थोड्या वेळाने घेणार आहे. दम लागलाय म्हणून बरं का. तांदूळ सडून झाले पाकडून पण झाले. पण खरं सांगू का माहेरच्या आठवणींचे फुटले जरे. 800 खिडक्या 900 दार बोवर भेंडी भोवरा नाचे.
आहे ना बसा हो 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 लक्षात आलं. एक दोन तीन भोवर भेंडी कोराणाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेल गेली येणार तिचा सापडला चंद्रहार भोवर भेंडी भोवर भेंडी भोवर भेंडी. असा हा खेळ दिसताना ना तसा खूप सोपा दिसतो आणि काय गोल रिंगण धरले आणि गोल गोल फिरत सुटले, पण त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं. सगळ्यांना एकसारखं एका उंचीच्या असं घ्यायचं असतं. आणि तुम्ही बघत असाल ही प्रॅक्टिस आहे ना, असं काही 1-2 दिवसात होत नाही. सगळेजण आपली आपल्या घरातली कामं सांभाळून ह्या प्रॅक्टिससाठी जमतात आणि असे हे सगळे छान खेळ तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. माहेरच्या आठवणीत छान छान रंगले, गोडतोडे घालून यांच्यासाठी सजले, अलगद यांच्या इशाऱ्याने मनोमन लाजले, हळूच ओठातून निघाले इश्य नटुष्य बाई नटुष्य. वैष्णवीला घ्या येत असेल तर. एक दोन तीन तुम्ही खेळा एक दोन तीन 800 पण बाय 800 गोडतोडे घालून नवीन दृश्य गोडतोडे कुणाला वाळा बाबड्या कुणाला गोडतोडे जावेला काळ्या बुगड्या कुणाला बाळ्या बुगड्या नंदेला बेल भोकर कुणाला बेल भोकर लेकीला चंद्रहार कुणाला चंद्रहार सासूबाईंना 800 पण बाय 800 800 पण बाय 800 800 पण बाय 800. आमच्याकडे कसा नियम आहे माहिती आहे, हे ढोलकीवाले दादा आहेत ते शेवटपर्यंत वाजवत राहतील तोपर्यंत खेळायचं आणि त्यातनं पण जर कोणी बाहेर पडलं तर त्यांनी पण हकाना घ्यायचा. आता या सगळ्या गोलाच्या रिंगणामधनं फक्त लता मावशीच बाहेर पडल्या बरं का, पुढे खेळायलाच नाही. आता अच्छा थांबला नव्हता, आपला नियमच आहे तसा. उखाणा घेणारच आहे, थांब ना थोडासा दम लागला, सगळे जर खेळून थांबतात मग नंतर उखाणा घ्यायचाच आहे. गोडतोडे घालून सजलं तरी रोजची काही कामं चुकणार नाही, रांधल्याशिवाय स्वयंपाक तयार होणार नाही. काय बाई चिरू काय बाई किसू किस बाई किस दोडका किस. मला ना वैष्णवीचं कौतुक वाटतं, आपल्या सगळ्या ग्रुपने तिच्यासाठी जरा टाळ्या वाजूया बरं का जोरात. कारण आहे ना छान येऊन खेळते, काही लाजत नाहीये नाहीतर काहीच नाही. बाकीच्या मात्र मी सगळ्यांना खूप आग्रह करून करून थांबलीये, खेळायला या खेळायला या. मला असं वाटलं की तीच खेळणार नाही पण ती छान खेळायला येते प्रत्येक खेळायला बरं का. मस्त. चला 1 2 3 किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड आणिक तोड बाई आणिक तोड आणिक तोड बाई आणिक तोड आणिक तोड बाई आणिक तोड.
धन्यवाद सगळ्यांना बरं का. कारण नियम आहे ना तसा की ते थांबल्याशिवाय बाकीच्यांनी थांबायचं नाही आणि म्हणून ते पण ते सगळी मजा घेतात आणि वाजवतात. पण एवढ्या दमतील आणि नंतर ओरडतील तुम्हाला जाताना, काय एवढं वाजवत होता जोरात. किस्ता किस्ता वेळ निघून गेला, दिंड केव्हा करू, दिंड मोडग पोरी, दिंडाची लांब दोरी. एक दोन तीन. दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी, दिंड्या खाली कोण गाऊली, माय माऊली मी तर उभी, कोण्या गावाला गेली सांग दादा, कोण्या वाटण गेली सांग दादा. दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडगा पोरी, दिंड्याची लांब दोरी. दिंड आणि दोडक्याची भाजी झाली, एकदाची पंगत वेळेवर सजली. जरा दुपारी पडले तर सासूबाई म्हणतात, कशा अशी कशी ग लिहिलीस, किरेफोड करायची राहिली. आता ही किरेफोड आहे बघा. हा आता हा तुम्ही सगळेजणी जर बघत असाल तर हा किरेफोडचा ग्रुप केवढा आहे, 13-14 जणींचा. खेळायला आल्यात किती, तिघीच. का माहितीये का, कारण हा खेळ असा आहे की आपल्या पूर्ण शरीराचं ओझं आपल्या 2 हातावरती पेलायचंय आणि तसा तो खेळ खेळायचा. त्यामुळे बाकीच्या सगळ्या जणी बाजूला सरकल्या. जरा या सगळ्या मैत्रिणींसाठी माझा जोरदार टाळ्या बरं का. चला चला सुरू कर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एवढाच खेळ असतो हा, पण तो इतका कठीण असतो. मग त्या दुसऱ्या दिवशी कुठेतरी दंड दुखत असतात, पाय दुखत असतात, असा उद्योग असतो सगळा. आता या बाकीच्या सगळ्या जणी येतील बघा खेळायला हळूहळू. तो खेळ संपल्याबरोबर नाही खेळत. पूर्वीच्या काळी आता मी मगाशी जसं सांगितलं की हा एकच उत्सव आपल्या सगळ्यांना असायचा की एकत्र यायचं, एकत्र छान तयार व्हायचं आणि मस्तपैकी सगळ्यांनी आपल्या मनातलं हितगुज सांगायचं. आता आपल्याकडे सगळ्यांकडे वॉशिंग मशीन आहेत कपडे धुण्यासाठी, किंवा आणखी आपल्याकडे कामवाल्या मावशी येत असतील, ते आपल्या घरातली कामं करत असतील. पण पूर्वीच्या काळी हा जो कार्यक्रम असायचा की नदीवर जायचा आपापले कपडे धुवायला घेऊन, आणि ते धुणं धुता धुता तो आपल्या मनातला राग आहे ना सगळा त्या कपड्यांवरती काढायचा. तो राग कसा काढायचा, ते कपडे कसे धुवायचे, तर आता बघूया कशा धुतायत त्या. एक दोन तीन. सासूबाईचे कपडे पुसू पुसू, मामंजीचे कपडे पुसू पुसू, आपले कपडे बनसनचे कपडे पुसू पुसू, भाऊजींचे कपडे पुसू पुसू, यांचे कपडे. खेळ सुरू झाल्यानंतर आताच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं बरं का, कारण सगळ्यांच्या मनातला विषय हा, बरोबर की नाही. म्हणून एवढ्या सगळ्या जणी किती खुदू खुदू छान सगळ्या जणी, कारण सगळ्यांचं ते तसंच असतं. किती असू द्या, घरातल्या कामवाल्या असू द्या, कुठेही नटून टटून जायचं असू द्या, पण जर असे काही विषय समोर आले की तो मनातला